पंतप्रधानांचा आज गुजरात दौरा, 34,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं तसंच मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचंही करणार उद्घाटन. पाकिस्तान सरकार, लष्कर आणि दहशतवाद्यांमधले संबंध वारंवार उघड होत असल्यानं जगानं त्याविरोधात कृती करण्याची गरज परराष्ट्र मंत्रालयानं केली व्यक्त. मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 2 जवान शहीद. निवडणूक विषयक निकष पूर्ण करण्यास असमर्थ ठरलेल्या 474 राजकीय पक्षांची मान्यता आयोगानं केली रद्द. 2 महिन्यात 808 पक्षांविरोधात कारवाई. अमेरिकी H-1B व्हिसाच्या अर्जाच्या रकमेत वाढ, अर्जासोबत वार्षिक $1,00,000 एवढं शुल्क भरणं होणार अनिवार्य. हरित स्टील उत्पादनासाठी 5,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. 2030 पर्यंत देशात 300 अब्ज पोलाद उत्पादनाचं ठेवलं उद्दिष्ट. राजुरा विधानसभा मतदारसंघात 6,861 बनावट मतदान नोंदणीचे प्रयत्न प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वेळेत रोखल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं केलं स्पष्ट. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल अबुधाबी इथं झालेल्या अ गटातील अंतिम साखळी सामन्यात भारताचा ओमानवर 21 धावांनी विजय. स्पर्धेत आज बांगलादेश श्रीलंका यांच्यात होणार सामना.